नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. लायन्स नेत्र रुग्णालयाचा 11वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते सिडको नांदेड येथील नंदीग्राम लायन्स ट्रस्ट नांदेड संचलित लायन्स नेत्र रुग्णालयाचा 11वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण तसेच माजी आमदार माजी मंत्री डी.पी. सावंतसह लायन्सचे पहिले उपप्रांतपाल योगेश कुमार जैस्वाल, लायन्स अध्यक्ष राजेश लोटिया, लायन्स उपाध्यक्ष गंगाप्रसाद तोष्णीवार, विनीत, लायन्स सचिव ॲडव्होकेट प्रवीण अग्रवाल, लायन्स कोषाध्यक्ष अरुण कुमार तोष्णीवार, लायन्स सहसचिव शिरीष कासलीवाल यांच्यासह अनेक लायन्सचे विश्वस्त मंडळी, लायन्स रुग्णालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीजया चव्हाण व डी.पी. सावंतसह मान्यवरांच्या हस्ते लायन्स नेत्र रुग्णालयास 10 वर्षे पूर्ण होऊन 11व्या वर्षात यशस्वी पदार्पण केल्याबद्दल केक कापून नवीन सुरू करण्यात आलेल्या नेत्रदान या योजनेच्या माहितीपत्रकाचे रिफिल कापून अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सीएम न्यूजचे संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला हा सविस्तर वृत्तांत. नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. आज आपण नंदीग्राम लायन्स ट्रस्ट नांदेड संचलित लायन्स नेत्र रुग्णालय नवीन मोंढा सिडको नांदेड या ठिकाणी आहोत आणि या नेत्र रुग्णालयाचा 10 वर्ष पूर्ण होऊन या ठिकाणी आज 11वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी भोकरच्या आमदार माननीय श्रीजया चव्हाण आपल्यासोबत आहेत, जे की या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत. ताई, काय सांगणार आहे? आज नांदेड इथे सिडकोला नंदीग्राम लायन्स ट्रस्ट यांनी कार्यक्रम आयोजित केलं होतं. कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि कॉर्निया डोनेशन या संदर्भात बरीच माहिती आम्हाला दिलेली आहे. 10 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे या ट्रस्टला मी शुभेच्छा देते. आणि 10व्या वर्षी पूर्ण झाल्यामुळे त्यांनी हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, जे की आहे कॉर्नियाचं ट्रान्सप्लांट आणि डोनेशन. या संदर्भात बरीच माहिती आज आम्हाला मिळालेली आहे आणि खरंच आनंद वाटतो नांदेड सारख्या अशा मोठ्या शहरात असे चांगले नवीन उपक्रम येत असल्यामुळे. या ठिकाणी आज एवढा भरभरून कार्यक्रम झाला. यामध्ये आपली प्रमुख उपस्थिती या ठिकाणी डी.पी. सावंतसाहेब आता म्हणाले की त्यांच्या हातचे हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी हा 10वा वर्धापन दिवस उत्साहात झालेला आहे. मला वाटते आताच त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी कवठा भागामध्ये नवीन इमारत देखील उभारणार आहे. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आपण पाहत आहोत 10 वर्ष पूर्वी डी.पी. सावंत साहेब असतील त्यांनी ह्या भूमीची भूमिपूजन केली होती. आणि ह्या वेळेला आपण जेव्हा असं म्हणतो डेव्हलपमेंट म्हणतो, विकास म्हणतो, तेव्हा एक अजून नवीन भूमी तयार होत असल्याने खरंच आनंदाची बाब आहे. बरेच लोकांना चांगल्या प्रकारचं स्टेट ऑफ द आर्ट मशिनरी मिळणार आहे, जेणेकरून त्यांची डोळ्याची तपासणी म्हणावं किंवा डेंटल क्लिनिक म्हणावं, या सगळ्या गोष्टीचं त्यांना चांगल्या प्रकारचं उपचार मिळणार आहे. त्यामुळे मी सर्वांना मनापासून शुभेच्छा इथे देते. या ठिकाणी हॉस्पिटलचं जे 10 वर्षाखाली उद्घाटन झालं, या ठिकाणी डी.पी. सावंत देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची काय सांगा? चांगल्या प्रकारे मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मला अभिमान सुद्धा आहे की मी या क्लबचा मेंबर आहे लायन्सचा. आणि या क्लबने नेत्र रुग्णालय जे सुरू केलं आहे, गेल्या अनेक वर्षापासून नेत्र रुग्णालय अतिशय चांगल्या तऱ्हेने चालतंय. आणि मला सांगायला आनंद होतो की सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा जास्ती ओपीडी आमच्या नेत्र रुग्णालयाची आहे. म्हणजे हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि अनेक लोकांना नाममात्र दरावर इथं इलाज केले जातात. त्यांना इव्हन ऑपरेशन सुद्धा कॅटरॅक्टचे वगैरे जे अफोर्ड करू शकत नाही त्यांना फ्री होतात, जे अफोर्ड करू शकतात त्यांना कमी किमतीमध्ये होतात. म्हणजे विन विन सिच्युएशन इथं आहे. पेशंटनाही चांगलं होतं आणि हॉस्पिटलचाही गाडा चांगल्या तऱ्हेने चाललाय. आणि म्हणूनच मेन सेंटरवरून आता आपण नवीन जागा आम्ही घेतलेली आहे कवठ्यामध्ये आणि तिथे एक मोठं हॉस्पिटल होणार आहे. खरं म्हणजे आज कुठे काही झालं तर आपण जालन्याला पळतो, आपण चेन्नईला पळतो, मुंबईला पळतो. तर ते न जाता नांदेडमध्ये चांगल्या तऱ्हेचं हॉस्पिटल असावं आणि चांगलं तुम्हाला ट्रीटमेंट मिळावे, ऑपरेशन्स व्हावे, हे लायन्स क्लबचं ध्येय आहे. आणि या ध्येयावर आम्ही प्रेरित होऊन चाललेलो आहोत. येणाऱ्या काळात अतिशय चांगलं नाव या आय हॉस्पिटलचं होईल असं माझी खात्री. या ठिकाणी आज या 10व्या वर्धापन दिवसानिमित्त या ठिकाणी आज नेत्र डोनेट जे या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे, याबद्दल काय सांगा? नाही, आताच आमच्या डॉक्टरने सांगितलं की कॉर्निया डोनेशन जे आहे हे म्हणजे प्रत्येकाने केलं पाहिजे.
कारण त्यांनी जी आकडेवारी सांगितली की आपल्याकडे 140 करोडची हे असताना 25,000च्या कॉर्नियरची रिक्वायरमेंट आपण पूर्ण करू शकत नाही. श्रीलंका सारखा देश, छोटासा देश आपल्याला कॉर्निया देतात, ही आपल्यासाठी खरोखरच चिंतनीय बाब. आणि म्हणून आपल्याकडे कॉर्निया हे जे आहे डोनेशन्स हे वाढले पाहिजेत. डेड बॉडीज मधून किंवा स्वेच्छेने आपण आय डोनेशन केलं पाहिजे, याकडे आपला जास्ती कल असला पाहिजे आणि लायन्स क्लब त्याच्यासाठी काम करणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत वैशाली दीपक दगडे मॅडम आहेत. पण जनतेमध्ये बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की नेत्रदान केल्याच्या नंतर चेहरा विद्रूप होतो किंवा नेत्रदान करू नये, याविषयी काय? तर मला असं म्हणायचं की तो पूर्णपणे गैरसमज आहे. जे समाजातल्या लोकांना असं वाटतं की नेत्रदान केल्यानंतर चेहऱ्याचं कुठलंही विद्रुपीकरण होतं, तशा पद्धतीचं कुठलंही विद्रुपीकरण होत नाही. अत्यंत छोटी आणि साधी प्रक्रिया आहे ती 20 ते 30 मिनिटांमध्ये संपून जाते. जेव्हा तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीपैकी कुणाचंही निधन झालेलं आहे, तेव्हा अत्यंत शांत वातावरणामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या नातेवाईकांनी नेत्रदान करावं, तर तुम्ही जवळच्या नेत्रपिढीला किंवा आय बँकला कॉन्टॅक्ट करू शकतात. जर तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर माहित नसेल तर 1919 हा नॅशनली टोल फ्री नंबर आहे. हे तुम्हाला जवळच्या आय बँकला वगैरे कॉन्टॅक्ट करून देतील. आणि तिथे एक अत्यंत ट्रेन स्टाफ, आमचा एक स्टाफ प्रवीण गायकवाड आणि आशुतोष 24/7 तुमच्या सेवेमध्ये राहतील. 75229522 हा त्यांचा नंबर आहे. हे केल्यानंतर ते लोक अत्यंत तातडीने तुमच्याकडे येतील आणि जे आयबॉल आहे ते कलेक्ट करून ट्रान्सप्लांटसाठी पाठवतील. आणि मला तुम्हाला परत एक म्हणायचं की अशा पद्धतीने कुठलंही विद्रुपीकरण होत नाही, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या गोष्टींमुळेच आपल्या लोकांमध्ये नेत्रदान होत नाही. मी जसं सांगितलं मगाशी पण की जवळपास 40 लाख कॉर्नियल ब्लाइंड लोक आहेत आणि दरवर्षी 25,000 लोकांची त्याच्यामध्ये वाढ होत आहे आणि फक्त 20,000 आयबॉल कलेक्ट होत आहे. तर मला असं वाटतं की आधी आपल्याला प्रत्येक माणसाने जर आपण नेत्रदान केलं तर खूप लवकर 8 ते 10 वर्षामध्ये आपण हे कॉर्नियल ब्लाइंड ज्या लोकांना याचा फायदा होईल हे लोक आपण चांगले करू शकू. त्याच्यामध्ये खूप तरुण पिढी आहे ज्यांना पुढचं उज्ज्वल भविष्य बघायचंय. त्याच्यामुळे जर तुम्हाला मेल्यानंतरही जर अमरत्व हवं असेल तर कृपया तुम्ही सगळ्यांनी नेत्रदान करावं. हा झाला प्रश्न आपल्या शहरी भागासाठी. परंतु जे वाडी तांड्यावर वस्तीवर जे गावामध्ये असतात, जे की खूप दूर असतात आणि त्यांना नांदेडचा किंवा इतर कुठल्याही शहराचा संपर्क फार कमी असतो, परंतु त्यांची जर कुणाची इच्छा झाली की आपण नेत्रदान करावं, तर त्यांना काय संदेश द्याल? किंवा डोळे विद्रूप होतात किंवा चेहरा विद्रूप होतो, तर ही जी भीती आहे याबद्दल काय सांगते की वाडी तांड्यावर? सर, आमच्या हॉस्पिटलतर्फे आम्ही विजन गार्डियन्स नेमलेले आहेत मोतीबिंदूच्या अवेअरनेससाठी, म्हणजे मोतीबिंदूच्या जागृती करण्यासाठी नेमलेले आहेत. आता ह्याच प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक वाडी तांड्यांवर हे लोक जाऊन आमचे संकल्पपत्र ज्यांना वाचता येतं त्यांना देणार आहेत आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांना वाचून दाखवणार आहे. आणि शिक्षणाचा काही संबंध नसतो सर. शिक्षित झाला म्हणजे तो सुज्ञ झाला असं होत नाही. कित्येक अशिक्षित लोक पण या गोष्टीचा सहभागी होतात. आणि जेव्हा मला असं वाटतं की हे फक्त ठिणगी आहे, जर समाजामध्ये या गोष्टीची जागृती झाली तर वाडी तांड्यावरचेही म्हणजे आयबॉल यायला काही वेळ लागणार नाही. सायन्स नेत्र रुग्णालयाला आज 10 वर्षे पूर्ण होऊन 11वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भोकर मतदारसंघाच्या आमदार माननीय श्रीजया चव्हाण यांच्या शुभ हस्ते या 11व्या वर्धापन दिनानिमित्त शुभारंभ झाला. त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला वृत्तांत. या ठिकाणी आपल्यासोबत लायन्स क्लबचे सचिव प्रवीणजी अग्रवाल आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत. काय सांगणार? लायन्स नेत्र रुग्णालय सिडको येथील आमच्या नेत्र रुग्णालयाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही आज एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. नेत्रदान हा मोठा उपक्रम आम्ही इथं सुरू करीत आहोत. ज्या लोकांना नेत्रदान करायची इच्छा असेल त्यांनी आमच्या रुग्णालयात जे नंबर दिलेले आहेत, आम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा कोणालाही आपण विचारलं तर त्यांना संपर्क करता येईल. तिथं संपर्क केल्यानंतर आम्ही त्या देहदानाचं नेत्र काढून आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवून ते दुसरीकडे इंदोरला आम्ही पाठवणार आहोत, जेणेकरून काही लोकांना त्याचा नेत्रदृष्टी मिळेल असा आमचा हा उपक्रम आहे. या प्रसंगी आमच्या सर्व नेत्र रुग्णालयाचे डॉक्टर, स्टाफ आणि आमचे सगळे विश्वस्त यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठिकाणी आज 10 वर्षामध्ये आतापर्यंत नेत्र जे डोळ्याचे ऑपरेशन असतील किंवा इतर जे काही डोळ्याविषयी प्रक्रिया आहे ते आतापर्यंत किती पेशंटवर झालेली आहे? 50 शस्त्रक्रिया आम्ही इथे केलेली आहे आणि 2.5 लाख पेक्षा जास्त ओपीडी आम्ही आज सिडकोमध्ये केली आहे. आमच्या जंगमवाडीला पण एक असं जुना युनिट आहे. 2011ला सुरुवात आम्ही केली होती आणि दोन्ही अगर युनिट भेटले तर जवळपास 15 लाख आपला आम्ही ओपीडी याने दोन्ही हॉस्पिटलचा मिळून आम्ही केलेली आहे आणि 1.5 लाखचा वर सर्जरी आम्ही दोन्ही हॉस्पिटलमध्ये भेटलेलं आहे. आमच्याकडे सध्या 12 डॉक्टर्स आहे, एक फिजिशियन आहे, एक फुल टाइम 14 डॉक्टर्स आहे आणि जवळपास
90 ते 100 लोकांचा आमच्याकडे पॅरामेडिकल स्टाफ सगळं आहे आणि खास आहे की आता आमच्याकडे एक डेंटल युनिट सुद्धा आहे, त्यामध्ये पण 5 डॉक्टर सध्या आमच्याकडे आहे आणि 2 डॉक्टर हे व्हिजिटिंग डॉक्टर असं आमचा पूर्ण हॉस्पिटलचा काम कार्याचं स्वरूप आहे. या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर येत असेल जे की बाहेर गावचा असेल, लांबून येतो, तर मला वाटतं शासकीय रुग्णालयामध्ये सकाळी 10 ते 12चा टाइम आहे, तर आपल्या इथं काय टाइम आहे? आमच्याकडे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हॉस्पिटल चालू राहतो. फक्त रविवार बंद राहतो आणि दुसरे 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवाळी होळी अशी फक्त फार कमी सुट्ट्या असतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केव्हाही जर पेशंट आला तर त्याची तपासणी होऊ शकते. 10 वर्ष पूर्ण होऊन आज 11वा वर्धापन दिवस अतिशय उत्साहात झाला, संपन्न झाला, या निमित्त काय सांगणार आपण? चांगला उत्साहात संपन्न झाला. सगळेजण इथं आले, आमचे लायन्सचे सगळे ट्रस्टीज, श्रीजया चव्हाण मॅडम, नंतर DP सावंत सर, योगेश जयस्वाल, आमचे बाकी 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, लायन्सचे मेंबर्स, आमचा स्टाफ, सगळे बाकी लायन्सचे इतर मेंबर सगळे आले होते. सगळ्यांना आमचा उत्साह वाढवला आणि खूप उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मला एकच सांगायचंय की ज्या घरात कोणाची मृत्यू झाली आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांना जर नेत्रदान करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे 7522975229 या नंबरवर 24 तास केव्हाही तुम्ही फोन लावू शकता. दुसरा एक लँडलाईन नंबर आहे 0246225431. या दोन्ही पैकी कोणत्याही नंबरवर फोन लावा. आम्ही नक्की तुमच्याशी परत संपर्क करून त्या नेत्रदानाचा आपण तुमच्या संकल्पाचा मान राखू असं आम्ही आश्वासन देतो. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय उत्साहात हा वर्धापन दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.